शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या वतीने नाकोडे येथे प्रबोधन. कळवण तालुक्यातील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह नाकोडे येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्म उत्सव सोहळा निमित्ताने 1 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2024 दरम्यान राज्यात सर्वत्र ठिकाणी 19 व्याख्यानांचे प्रबोधन सत्रे शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक नियोजन करीत आहे. या कार्यक्रमाचे वर्ष 3रे असून प्रबोधन सत्र यावर्षी 11वे होते. या प्रबोधनात व्याख्याते शिवश्री ॲडव्होकेट अविनाश जोंधळे हे होते. त्यांनी शिवकालीन इतिहासात आदिवासींच्या योगदानाबद्दल शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या कळवण व बागलाण तालुका असून सालेर, मुलेर, हदगड, धोडप, रावळा, जावळा, कन्हेरगड, मार्कंडेय आदी किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांमुळे लाभले आहेत अशी सखोल मार्गदर्शने केली. सालेर, रायगड ते सुरत या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक लढाईंची उदाहरणे देत जागरूकता निर्माण केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विजय कवाडे, संदीप चंदन शिवे, केदार निकम, राम चौरे, संदीप जगताप, सुदाम भोये यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, धरती आबा, भगवान बिरसा मुंडा व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जीवनावर व्याख्यान केले. यावेळी नाकोडा ग्रामपंचायत सरपंच पवार मॅडम, ॲडव्होकेट निलेश ठाकरे, खिल्लारी सर, कांबळे सर, पुंजाराम खांडवी, सागर गांगुर्डे, आहेरराव सर, बिज्जवार सर, वैभव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राऊत सर यांनी केले तर आभार वैशाली बिले मॅडम यांनी केले. पगडा देशाला सुरुवातीला प्रयोजन वगैरे करायचं, दुसरे दिवे लावू शकतो, पुढे बरेच दिवे लावतात. आम्ही काम करता वेळी प्रचंड साधना तपश्चर्या केल्यामुळे दिव्य शक्ती प्राप्त झाली. आमच्या थोडं पाण्याला लावता काय पाण्याला बघितलं पिक्चरमध्ये आपण पाण्याला पाण्याने दिवे भेटले नाही सर पिक्चरमध्ये पाण्याने दिवे भेटून आम्ही पाण्याला लागू शकतो. लागेल का पाण्याला? तुळाराम शहा पूर्वी इथल्या म्हणजे मुघलशाहीमध्ये शहा काही आपलेही लोक लावायचे. तुळाराम शहा हा इथल्या कोळ्यांचा राजा होता. इथं आजही आपल्याला बऱ्याच ठिकाणी ते अवशेष मिळतात की कोळी जमाती, जसं या परिसरात भिल्ल, कोकणा सोबत कोळीही आपल्याला पाहायला मिळते. त्या कोळ्यांचा राजा हा तुळाराम शहा. तुळाराम शहा आणि हा धामा राजा ज्यावेळेस छत्रपती शिवराय सुरतेच्या स्वारीसाठी आलेले होते त्यावेळेस या दोघांनी बोपखेल म्हणून जे गाव आज साखरीमध्ये येतं ते बोपखेलला या दोघांनी जाऊन छत्रपती शिवरायांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी दोघांची सल्लामसलत झाली. इथले जे स्थानिक सर्व आदिवासी राजे होते, छोटी छोटी जी राजे होती त्या सर्वांनी त्यांना मदत करायची आणि या दामांनी त्याचं नेतृत्व करायचं असं ठरलं. आणि या दामाराजांनी सुरतेहून जो काही माल आहे, जो काही खजिना आहे, तो खजिना वाहून नेण्यासाठी बैलगाड्याची व्यवस्था करायची आणि दामाराजाच्या ज्या काही सगळ्या तुकड्या आहेत त्या सगळ्या भिल्लांच्या तुकड्या या सर्वात पुढे नेतृत्व करायला कोण होत्या? या सगळ्या भिल्लांच्या तुकड्या. हा इतिहास आपल्याला इतिहासात मिळणार. सुरुवात दामाराजांनी काय केलं की ही सगळी तुकडी सुरतेमध्ये घुसून गेली आणि या सगळ्या भिल्लांनी काय केलं की सुरतेचं बंदर 1 सप्टेंबरला फोडून टाकलं आणि ती सगळी जी बंदरावरची जी जहाजं होती या सगळ्या लढाऊ या सगळ्या टोळींनी पूर्ण जहाज बांधून टाकलं. जी की समजा
पूर्वी जहाज समुद्रात निघून जायची, इकडनं जर काही हल्ला झाला तर ती जी काही व्यापारी जहाज होती ती सगळी जहाज समुद्रात निघून जायची. समुद्रात एक वेळेस जर निघून तर ती हाती लागणार नाही, म्हणून या सगळ्या भिल्लाच्या टोळीने काय केलं की सगळी जहाज बंदरावरच बांधून ठेवली. 1 तारीख ते 3 तारीख 1670 मध्ये या सगळ्या भिल्लांनी सगळी जहाज बांधून ठेवली. आणि त्यावेळेस स्वराज्यातलं जे सैन्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांसोबत ते 3 तारखेला सुरतमध्ये दाखल झालं आणि 3 तारीख ते 5 तारीख असे 3 दिवस सुरत बेसुरत होते. सुरतेचा सगळा पूर्ण सुरत उतरून सुरतचा बेसुरतपणा करून जी सगळी लूट होती, सगळीची सत्ता पूर्ण जी संपत्ती होती ही दामाराजांनी ज्या काही पूर्ण बैलगाड्यांची अरेंजमेंट केलेली होती, जी काही व्यवस्था केली होती, या सगळ्या बैलगाड्या घेऊन ते पूर्ण सैन्य, मराठा सैन्य, आदिवासी सैन्य हे सगळं हडपच्या दिशेने, हडप सुद्धा गुजरातकडे. सुरतची जशी बेसुरत झाली तशीच हडपची होईल. हडपचंही हे व्यापारी केंद्र होतं. त्यामुळं काय झालं की खानदेशातलं सगळं मोगली सैन्य, शिवाजी महाराज हजारोच्या संख्येनं हडपकडे निघाले ते ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस हे सगळं सैन्य हडपच्या दिशेने गेलं. आणि हडपच्या दिशेने ज्यावेळेस हे सगळं मुघलांचं सैन्य जात होतं त्यावेळेस महाराजांनी परत याच आदिवासी राजांसोबत चर्चा केली की हे सैन्य आता हडपकडे चाललंय, त्यावेळेस आपण काय करायचं. तो जी संधी होती हडपकडे, ही सगळी मुघली सेना तिकडे गेली, ती संधी यांनी घेतली आणि पुन्हा हे सैन्य त्या सैन्याला चकवा देत पुन्हा बागलांच्या दिशेने निघाले. मार्ग कुठला नाही, बुद्धिव ऐकलं का नाही, मान ऐकला. मित्रांनो, या दामाराजांचा जो मुलगा होता याचा राजवाडा आपल्या कळवण तालुक्यात काटळदिग्याच्या पाठीमागे महाल म्हणून जे गाव आहे या ठिकाणी त्या वाड्याचे आजही अवशेष आहेत. हा महालचा जो परिसर आहे तो त्या दामाराजांच्या पूर्ण वास्तव्याचा परिसर आहे. दामा त्या ठिकाणी राहिलेला आहे. दामाराजांनी त्या ठिकाणी सत्ता गाजवली, त्याच्या मुलांनी त्या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे आणि तो इतिहास आपल्याला आज आहे. आज त्या ठिकाणी अशी अवस्था आहे की त्या ठिकाणी भूतदेव म्हणून एक देव आहे, म्हणजे ती श्रद्धा आहे त्यांची आपल्याला. तर त्या ठिकाणी अशी भीती निर्माण केलेली आहे, तिथे जाऊ नको, तिथं फारसे लोक जात नाही. म्हणजे आपली जी स्थळं आहे तिथेही तुमच्या मनात भीती निर्माण केली आहे. हेडलाईन आदिवासी सहयोग म्हणून सुरुवात सांगतात. उदाहरण बघू मला आज चौरे पर्याला मिळावा ते मिळाला उद्घाटन करेल मी परत ना परत जाणार म्हणून मी 5च मिनिटात तुम्हाला सांगणार. सुधाम दादा, काल परवा तुम्ही सगळ्यांना माहीत आहे की जरांगे पाटील अख्खा महाराष्ट्रभर सगळं सरकार आलं, 12,000 लावलं. 8 तारखेला आमच्या सांगलीकडे येणार. मला सरपंचाने फोन केला, साहेब काय करायचं. म्हटलं स्वागत करा, पण स्वागत करताना लिमिटेड लोक पाहिजे. त्यांचं विचार काय आहे तिथे सागरमध्ये खोटा इतिहास आमच्यावर अजिबात लादायचं नाही. बामणाने लादलं तुम्ही लादायचं नाही. साल्ल्यात करायचा इतिहास आम्हाला माहिती. तिथं आमचा माणूस आमचे माणसं लढलेले आहे. तुम्ही आता यायचं कोणाचं नाव घ्यायचं तिथे त्याचं पुतळा बघायचं मागणी नाही. हे आता आम्ही बिलकुल सरकारणार आहे. त्या ठिकाणी केरजे डॅम, त्या डॅमला एक दुसऱ्या माणसाचं नाव, जमिनी आमच्या गेल्या, आमच्या माणसाचं नुकसान झालं, आमचं पुनर्वसन झालं, दुसऱ्याचं काय सांगलं ते पुतळा पण बंद पडलं. सांगण्याचा उद्देश मला विरोध कोणाला नाही. गोरगरिबांकडे थोडं लक्ष दिलं ते म्हणजे पहिले छत्रपती शिवाजी महाराज. बघा, या छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे खूप मोठं आहे, सगळ्यांना परिचित आहे.
सगळ्यांना तानाजी मालुसरे माहिती आहे, सगळ्यांना बाजीप्रभू देशपांडे माहिती आहे. यांचा इतिहास तुम्ही ऐकलाय. शिवाजी महाराजांची जडणघडण तुम्हाला माहिती आहे. पण शिवाजी महाराजांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली आणि मुलींना शिक्षण देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळेस सावित्रीबाई फुलेंना दगड मारण्यात आले, बरोबर ना, शेण मारण्यात आलं आणि तेवढं करून त्यांनी काय केलं, मुलींना शिकवलं, बरोबर आहे. मुक्ता साळवे या पहिल्या विद्यार्थी त्यांच्या. तर त्यांनी त्यावेळेस पत्र लिहिलं इंग्रजांना आणि या सगळ्या गोष्टी होत असताना त्यांनी मुलींना शिकवलं. आज आपल्या या महिला या ठिकाणी शिक्षणामुळे पुढे आल्या, बरोबर आहे. त्या काय पुजतात, सती सावित्री, बरोबर ना. हा नाही का, नक्की नाही तर मग आहेत आपल्याला नवरात्राचे 9 दिवस, बरोबर ना, गणपतीचे 10 दिवस. तुमच्याकडे जोरात कार्यक्रम राहतो ना भाऊ, राहतो नाही तर राहतो ना कार्यक्रम. त्यावेळेस भांडणं होतात, मग अधीक्षकांना दम दिला जातो आणि मग PO कार्यालयापर्यंत. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पुंजाराम खांडवी, कळवण.